ऐश्वर्या लव साधव आणि मी कणबसात राहते। माझ्या मुलीचा प्रॉब्लेम होता, पिरियड्स यायचे नाही तिला जवळजवळ 1.5 महिना 2 महिना, पण डॉक्टरकडे नेल्यावरच तिला रिझल्ट यायचा, नाहीतर मग 3-3 महिने जवळजवळ तिला पिरियड्सच यायचे नाही। मी खूप टेन्शनला होते कारण छोटी मुलगी आहे। मग जो वर्षभर मी हा केला म्हणजे डॉक्टर दिला, पण कसं 2-2 महिन्याने यायची 3 महिन्याने यायची। शेवटी मला तेजस सरांनी या संस्थेबद्दल माहिती सांगितली आणि त्या संस्थेमधून मी तिला औषधं चालून गेली। 3 महिनेच मी तिला औषधं दिली आणि आता तिला बरोबर महिन्याला आणि तारखेच्या तारखेला व्यवस्थित येते। मला नोटीस करेल कारण आता मी फिरतो आम्ही, आता मी ह्या संस्थेत जॉईन झाले, पण बघते प्रत्येक गावोगाव गेला तर प्रत्येक मुलीला जवळजवळ हा प्रॉब्लेम आहे आणि ती आपल्या आईला किंवा आपल्या घरच्या कोणाला सांगू शकत नाही कारण मुली कशा असतात, थोड्या मनाने हळव्या असतात आणि आपलं जे अडचण आहे ती कोणाला सांगायचा हा प्रश्न असतो त्यांना। तर प्रत्येक गावात जाऊन आपण जर त्यांना व्हिजिट दिली आणि सांगितलं ह्याचं महत्व आणि आयुर्वेदिकची माहिती सांगितली तर प्रत्येक गावातल्या मुलींचं आणि आई वडिलांचं सुद्धा टेन्शन कमी होईल, एवढं सांगून तुम्हाला विनंती करते इथे सांगितलं।